गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. नमस्कार. सोमवारी म्हणजे 28 तारखेला गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचा शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आणि हा कार्यक्रम होणार आहे बांबोळीतील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये. आणि ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या शपथविधी कार्यक्रमाला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, तसंच भाजपचं ज्या राज्यामध्ये सरकार आहे त्या राज्यांचे मुख्यमंत्री हे ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. आणि अशा तऱ्हेचा हा भव्य आणि दिव्य असा जो आहे तो कार्यक्रम होणार आहे डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या शपथविधीचा. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये ह्या कार्यक्रमाच्या तयारीचे जो एक काम आहे ते अतिशय जलद गतीनं सुरू आहे. तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, रंगरंगोटी सुरू आहे, इतर लहान सहान दुरुस्त्या ज्या आहेत त्या सुरू आहेत. आणि एकंदर हे जे स्टेडियमाचा परिसर आहे आणि एकंदर हे जे स्टेडियम आहे ते नवं रूप घेताना आपल्याला दिसत आहे. आणि अशा तऱ्हेचा कार्यक्रम जो आहे तो मला वाटतं गोव्यात पहिल्यांदा होत आहे, जिथं प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहत आहेत. फक्त प्रधानमंत्री नाही तर देशाचे गृहमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री पहिल्यांदा गोव्यात एवढ्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणार. आणि या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची तयारी देखील त्याच मोठ्या पद्धतीने सुरू आहे. आम्ही आहोत बांबोळीतील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये. आम्ही आज जाणार आहोत, काय तयारी सुरू आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्याचप्रमाणे इथं स्टेडियमच्या बाजूला म्हणजे गोवा युनिव्हर्सिटीच्या आवारात जे एक हेलिपॅड आहे तिथं हेलिपॅडची सुद्धा तयारी सर्व केलेली आहे. तिथं प्रधानमंत्री मोदी आणि इतर जे सर्व VVIP लोक जे आहेत ते उतरणार आहेत. जे इथून जवळच आहे तिथं देखील आम्ही जाणार आहोत, ते देखील तुम्हाला दाखवणार आहोत. आणि त्यानंतर ते सर्व प्रमुख पाहुणे VVIP जे मान्यवर असतील ते इथं दाखल होणार. आणि एकंदर अशा या भव्य दिव्य कार्यक्रमाची तयारी आता सुरू झालेली आहे. आणखीन थोडे दिवस बाकी आहेत, पण एकंदर जर कार्यक्रमाची आपण भव्यता बघितली तर त्याच भव्यतेला साजेलशी अशी तयारी आता सुरू आहे. आणि एक मोठं टास्क आहे, कारण प्रधानमंत्री येत आहेत, अमित शहा येत आहेत, JP नड्डा आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री येत आहेत. आणि त्या दिशेने आणि त्याच या सर्व माहोलमध्ये हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी आता गोवा सरकारनं इथं तयारी सुरू केलेली आहे. आज सकाळी स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत, त्यानंतर इतर अधिकारी त्यांनी येऊन इथं पाहणी केली होती, तयारीचा आढावा घेतला होता. आता आम्ही आज जाणार आहोत. आतमध्ये कशा तऱ्हेनं तयारी सुरू आहे, कुठं कोणाला बसण्याची व्यवस्था केलेली आहे, स्टेज कसं असेल, त्या संदर्भात काय तयारी सुरू आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत इथं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मगाशी आपण बाहेरून जी काय सजावट चालली आहे किंवा जे डागडुजीचं काम चाललं आहे ते पाहिलं. आता आम्ही आलेलो आहोत मुख्य स्टेडियममध्ये, मुख्य स्टेडियमच्या या हॉलमध्ये. आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इथं भव्य असं स्टेज घालण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि या स्टेजची आपण जर एकंदर रचना बघितली, एकंदर तिचं जर काम बघितलं तर आपण इथं पाहू शकतो की ह्या स्टेजवर जिथं डॉक्टर प्रमोद सावंत ह्यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे, त्या स्टेजला थीम जे दिलेलं आहे ते गोवा विधानसभेचं स्वरूप इथं देण्याचं काम सुरू आहे. मधोमध माझ्या मागे जर पाहू शकता, आपण जर पाहिलं तर इथं हा जो मध्ये जो पोर्शन इथं घेतलेला आहे तो गोवा विधानसभेचं छप्पर आहे. आणि त्याच्या मागे आपण जर बघितलं तर गोवा विधानसभेचे जसे खांब आपल्याला दृष्टी पडतात तांबड्या रंगाचे, ते खांब मागे 2 तयार केलेले आहेत. आणि इथं आपण जर बघितलं तर हे त्या खांबाचा जो पुढचा भाग आहे तो बनवण्याचं काम सुरू आहे. म्हणजे एकंदर आपण ही जर सगळी तयारी किंवा एक त्यांचा लेआउट बघितला तर गोवा विधानसभेची प्रतिकृती, गोवा विधानसभेचं ते वरचं जे आहे ते घुमट आणि त्यानंतर ते जे खांब आहेत, बाजूचे जे 2 लहान घुमट आहेत, अशा तऱ्हेनं गोवा विधानसभेची प्रतिकृती इथं स्टेजवर साकारली जात आहे. आणि ह्याच रंगमंचावर, याच स्टेजवर डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी हा पार पडणार आहे. इथं मोठ्या प्रमाणात कामगार जे आहेत ते काम सध्या करत आहेत. आपण जर या कामगारांची संख्या बघितली तर साधारण 60च्या आसपास कामगार इथं कामात जुंपलेले आहेत. बाहेरही मोठ्या प्रमाणात डागडुजी आणि इतर स्वच्छतेचं काम सुरू आहे. आणि इथं आता जिथं मी उभा आहे तिथं मेन सोहळा म्हणजे मुख्य सोहळा जो आहे शपथविधीचा तो पार पडणार आहे. इथं खुर्च्या ज्या आहेत त्या देखील घालण्यात आलेल्या आहेत. आपण इथं पाहू शकता. आम्ही तुमच्यापर्यंत हा सर्व जो आहे तो आढावा घेऊन येत आहोत. इथं खुर्च्या घालण्यात आलेल्या आहेत. बाजूला जे रंगरंगोटीचं काम आहे ते इथं सुरू जे आहे, इथं कार्पेंटर तिथं रंगकाम करत आहेत. आणि ही पुन्हा एकदा मी तुम्हाला इथं दाखवू इच्छितो की ही जी आहे ती मुख्य स्टेज. आपण जर बघितलं तर या मुख्य स्टेजचं काम इथं सुरू झालेलं आहे. एक वरचा जो भाग आहे तो गोवा विधानसभेचं जे छप्पर आहे ते इथं वर उभं करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या मागे जे आहे ते गोवा विधानसभेचं जे पुढचं चित्र आपल्याला दिसतं, जिथं खांब आहेत, मधलं घुमट आहे, मुख्य घुमट गोवा विधानसभेचं, आणि बाजूचे 2 खांब जे आहेत ते इथं घालण्यात येणार आहेत. म्हणजे एकंदर काय थीम असणार आहे या मुख्य सोहळ्याची, जिथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, त्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे आणि इतर भाजप शासित जी राज्य आहेत त्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार. आणि त्याच अनुषंगाने जेव्हा एवढे महनीय व्यक्ती इथं उपस्थिती लावणार आहेत, त्याचप्रमाणे इथलं जो सजावट असेल किंवा रंगमंच असेल, जी स्टेज आहे त्याची थीमसुद्धा चांगल्या प्रकारे इथं सुरू आहे. आणि गोवा विधानसभेची प्रतिकृती आपल्याला इथं दिसणार आहे. आणि इथं डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे, तो इथं पार पडणार आहे. हा सर्व आढावा आम्ही तुमच्यापर्यंत इथं घेऊन आलेलो आहोत. बाहेर कसं काम सुरू आहे ते आम्ही तुम्हाला दाखवलं. आणि हे जे चित्र आहे ते मुख्य हॉलचं आहे, जिथं हा मुख्य कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे.
आम्ही श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या प्रवेशद्वाराच्या आत आणि प्रवेशद्वाराच्या आत स्टेडियमच्या बाहेर काय तयारी सुरू आहे ती तुम्हाला दाखवली. त्यानंतर आम्ही मुख्य इंडोर स्टेडियम जिथं हा शपथविधीचा सोहळा मुख्य होणार आहे त्याचा आढावा तयारीचा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. कशा तऱ्हेनं तिथं स्टेज सेटअपचं काम सुरू आहे, कोणती थीम करण्यात आली ते सांगितलं. आणि सर्वात महत्त्वाची आता गोष्ट जी असते ती म्हणजे जे VVIP मान्यवर, मग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, त्यानंतर JP नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि इतर भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री जिथं उतरणार आहेत त्यांच्या उतरण्याची जी सोय केलेली आहे ते म्हणजे हेलिपॅड. तिथं आम्ही सध्या आहोत. हे जे आहे ते हेलिपॅड आहे आणि माझ्या मागून तुम्ही पाहू शकता तिथं श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम आहे. म्हणजे हेलिपॅड ते स्टेडियम याचं अंतर साधारण 1 मिनिटात जे VVIP मंडळी जे आहेत ते 1 मिनिटात इथून मुख्य सोहळा जो होणार आहे तिथपर्यंत पोहोचणार आहेत. हे एक हेलिपॅड इथं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर माझ्या डाव्या बाजूला आपण जर बघितलं तर तिथं दुसरं जे आहे ते हेलिपॅड मार्क केलेलं आहे. म्हणजे 2 हेलिपॅड्स आहेत. आणखीन एक तिसरं हेलिपॅड देखील इथं करण्यात आलेलं आहे. ते म्हणजे आमचा कॅमेरामन तुम्हाला इथे दाखवू इच्छितो, 3 हेलिपॅड इथं मार्क करून ठेवण्यात आलेली आहेत. आणि ही 3 कशासाठी केलेली आहेत तर त्याचं कारण असं आहे की देशाचे गृहमंत्री अमित शहा, त्याहीपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, त्याचप्रमाणे भाजपच्या केंद्रशासित राज्यांचे मुख्यमंत्री अशा अतिशय महनीय व्यक्ती ज्या आहेत त्यांची उपस्थिती इथं लागणार आहे. आणि त्याच अनुषंगाने ह्या 3 हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि अगदी जवळ म्हणजे गोवा युनिव्हर्सिटीचा जे मैदान आहे तिथं हे 3 हेलिपॅड्स करण्यात आलेले आहेत. आणि हेलिपॅड आणि जे स्टेडियम आहे त्याचं अंतर 1 मिनिटात कापलं जाऊ शकतं. आणि तात्काळ जे आहे ते VVIP लँड होऊन 1 मिनिटाच्या आत जो मुख्य सोहळा होणार आहे त्या स्टेडियमवर पोहोचू शकतात. तर एकंदर अशा तऱ्हेनं ह्या शाही सोहळा आपण असं ज्याला म्हणू शकतो, ग्रँड सोहळा गोव्याच्या आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात प्रधानमंत्री असतील, देशाचे गृहमंत्री असतील, राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असतील किंवा इतर राज्यांचे मुख्यमंत्री आजपर्यंत अशा तऱ्हेचा शपथविधीचा सोहळा झालेला नाही. तो पहिल्यांदा होत आहे. आणि त्या अनुषंगाने ही सर्व जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्याचा आढावा आम्ही इथं तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह व्हिडिओ जर्नलिस्ट कनिफ नत्तारी, बांबोळी.